आई मातेचा नमस्ते मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज तुम्हाला कळलं असेल, थोडी कल्पना आलीच असेल मी कुठे आले आहे. 2 दिवस झाले नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय भरपूर. तर तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आले आहे ते. त्याच्यामुळे आज जरा पाऊस कमी आहे, तरी पण धबधबे चालूच आहेत. तर आपण बघत जाऊया. चलो. हे जे तुम्ही बघताय माती चिकट झाले, कारण की आता पाऊस कमी पडतोय. थोडा थोडा पाऊस पडल्यामुळे ते माती चिकट होते आणि त्याच्यातून पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस तुम्ही चपला ग्रिपवाले शूज वगैरे घालत जा ट्रेकिंगला आणि व्यवस्थित जावा. मंडळी, आपण वरती चढलो तेव्हा तुम्हाला जो धबधबा हा दाखवला होता मी खाली, तिथूनच थोडं वरती चढल्यानंतर हा एक स्पॉट लागतो. त्याच्यानंतर इथूनच थोडं वरती गेलो का देऊळ येतं गौरी देवाचं. तर आता मी तिकडे न जाता आम्ही दुसरीकडे चाललो आहोत. तर मंडळी, आता आम्ही इकडून निघालो आहोत. आता मला भूक लागली आहे, तर बघूया आपण काहीतरी खाऊया. मग आम्ही दुसऱ्या स्पॉटवर पण जाणार आहोत. तर बघूया आपण कुठल्या स्पॉटला नेतायत हे ते. मला भूक लागलेली, पण पहिला धबधबा बघूया म्हटलं. तर चला तुम्हाला दाखवते मी.
मंडळी आता मी दुसऱ्या ठिकाणी आले आहे, ते पण तुम्हाला दाखवते. चला. तर आता आम्ही मुंब्र्यामध्ये आहोत. तर हे जे पाणी होतं धबधबा तुम्हाला दाखवला, तो वॉटर डॅममधलं पाणी आहे. तर मंडळी तुम्ही बघितलंय, आता आमच्या नाश्त्याची सोय झाली दही कचोरीची. तर आता आम्ही घरी जाऊन खाणार आहोत. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जर ट्रॅकिंगला जात असाल धबधब्यांजवळ तर आपल्या चपला नीट झाला पाहिजे, कारण की पाणी पडून पडून खूप दगड गुळगुळीत झालेले असतात, त्याच्यामुळे पाय सरकण्याची खूप शक्यता असते. जर पाऊस कमी असेल तर मातीही सरकत असते, त्याच्यामुळे सांभाळून ट्रॅकिंग करताना बुटं चांगली घाला, ओल्या चपला घाला, कारण की दगडांवर पाणी पडून पडून शेवाळ साठलेलं असतं, त्याच्यामुळे ते गुळगुळीत झालेले असतात दगडी. तर सांभाळून जावा, लहान मुलांना घेऊन जात असता. आणि पाऊस कमी असेल तर माती चिकट होते, त्याच्यामुळे पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. धबधब्याची मजा घ्यायची असेल तर धबधब्याच्या पाण्यापासून धबधब्याचा एकदम परफेक्ट खाली बसून आपण आनंद घेतला पाहिजे असं काही नाही. थोडं अंतरावर राहून पण आपण पाण्याची मजा घेऊ शकतो.
त्याच्यासाठी धबधब्याजवळ जात असाल तर पडणारी दगडी वगैरे सांभाळून, कारण की डोंगरावरनं उतरणारं पाणी दगडीही घेऊन येतं, तर त्याच्यामुळे सांभाळून बसा. थोडंसं लांब अंतरावर धबधब्याची मजा घ्या, आनंद घेत राहा. तर मंडळी, तुम्हाला हे धबधबे बघायचे असले तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की सांगेल. तुम्हाला लोकेशन शेअर करू शकते, सांगू शकते, पण मला कमेंटमध्ये विचारा हे धबधबे कुठे आहेत, मी तुम्हाला नक्की सांगेन. तर आता आपण असंच भेटूया पुढच्या. माझा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय.